चला तर पाहू आपण 17 ऑगस्टला झालेले तलाठीचे पेपर शिफ्ट 1. ओके, 1 ते 25 पूर्ण प्रश्न बुद्धिमत्ता आणि गणितवर. ओके, चला. व्हिडिओमध्ये पहिले आपण बुद्धिमत्ताचे क्वेश्चन पाहणार आहोत, नंतर आपण गणिताचे क्वेश्चन पाहणार आहोत. कोट आहे. पहिला प्रश्न, सिलोलिझम. सर्व गुहा ओके, सर्व गुहा लेण्या आहेत. सर्व गुहा लेण्या आहेत आणि काही गुहा काढल्या मी. काही गुहा घरे आहेत. ओके, आता निष्कर्ष का म्हणते? काही घरे लेण्या आहेत. काही घरे लेण्या आहेत का? आहे. ठीक आहे, बरोबर आहे. नंतर काही लेण्या गुहा आहेत का? दिसत आहे का आपल्याला? काही लेण्या गुहा आहेत. काही लेण्या गुहा आहेत का? आहे. काही लेण्या आहे. पूर्ण लेण्या म्हणजे पूर्ण गुहा म्हणजे काही गुहा लेण्या आहेत, दिसत आहे. बरोबर आहे. म्हणून आयोगाने पण हाच प्रश्न उत्तर दिलेला आहे. निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत. दुसरा प्रश्न, ए म्हणजे भागाकार, बी म्हणजे गुणाकार, सी म्हणजे बेरीज, डी म्हणजे वजाबाकी. हे याच्यात ठेवायचे आहे आणि उत्तर आपल्याला 35 करायचं आहे. ओके, तर आता इथं डायरेक्ट टिक मार्क दिसत आहे की हे बरोबर. आपण हे डायरेक्ट चेक करू. ठीक आहे. 11, बी 3, डी 27, ए 9, सी 5. ओके, आता बी म्हणजे होते गुणाकार, डी म्हणजे होते वजाबाकी, ए म्हणजे होते भागाकार आणि सी म्हणजे होते बेरीज. 5, 9, 27, 3, 11. बोडोमाचा रूलनुसार भागाकार होणार, नंतर गुणाकार होणार. ओके, आपण भागाकार करू. 9 त्रिक 27, 30 वजा 11 गुणिले 3 33, भागाकार 5. 2 भागाकार. सी म्हणजे आहे बेरीज. हे बेरीज 33 आणि 5. 33 आणि 5 होते 38. 38 वजा 3 येते 35. ओके, उत्तर आलं आपलं बरोबर. चला तर तिसरा प्रश्न पाहू आपण आता. बोडोमासनुसार आधी ब्रॅकेट येणार, आतलं ब्रॅकेट, नंतर बाहेरचं ब्रॅकेट, नंतर भागाकार, नंतर बेरीज वजाबाकी. ओके, तर आता 4 गुणिले 4 वजा 16 ब्रॅकेटमध्ये, 2 बाहेर, 13 वजा. आता यांचा होणार ब्रॅकेटच्या बाहेर निघाल्यावर तो गुणाकारमध्ये जातो, म्हणून 16 सोडून 32 वजा आणि 13 वजा. हा 13 वजा. हे ब्रॅकेटच्या आत आहे, हा मोठा ब्रॅकेट. मायनस मायनस प्लस. 13 आणि 32ची बेरीज होणार. 3 आणि 2 5, 3 आणि 1 4. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह. नंतर हे बाकी जसं तसं लिहायचं आहे. हा 7. ओके, 7 वजा 45 आणि वजा 15/3. ओके, 3 5 15. ठीक आहे. 7 वजा 45 वजा 5. याची बेरीज येणार, मोठी संख्येचे चिन्ह येणार. बेरीज काय येणार? 50. ओके, आणि 7, 50मधून 7 गेले -43, मोठ्या संख्येचे चिन्ह. ठीक आहे, उत्तर आपलं. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण, चौथा. ABCDचा प्रश्न असा सॉल्व करण्यासाठी ABCDची मांडणी, अल्फाबेटची मांडणी अशा प्रकारे करावी लागते. ओके, आता असे 2 जे सेम आहे तसंच यांच्यानुसार यातला एक शोधायचा आहे आपल्याला. असं Y नंतर A नंतर J नंतर N नंतर R नंतर X असं. नंतर पाहू Y नंतर A. Y इथं आहे, नंतर A. पुढे +1 न होत आहे, मधात 1च्या गॅप येत आहे त्यांच्यात. ओके, नंतर J नंतर N, J नंतर N, मधात 3चा फरक पडत आहे. पहिल्या याच्यात +1 झालं आहे, नंतर पुढं गेलेलं आहे +3ने दुसऱ्या याच्यात, आणि तिसऱ्या याच्यात R नंतर X, R नंतर X. याच्यात 5चा फरक दिसत आहे मला, +5. तसंच सेम टू सेम 1 3 5चा फरक यांच्यात पण राहणार आणि 1 3 5चा फरक यात पण राहणार. X नंतर Z, X हा X नंतर Z, 1चा फरक, E नंतर I, 3चा फरक जो दिसत आहे. आता 5चा फरक असायला पाहिजे B आणि H मध्ये. B नंतर H मध्ये 5चा फरक, 3 2 5. चला तर पुढचा प्रश्न पाहू, 5वा प्रश्न.
125, 80, 45, 20 आणि क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार ते पाहायचं आहे. तर आपण सर्वात आधी यातला फरक काढून पाहू. 125 आणि 80मध्ये कितीचा फरक आहे? हे 20 आणि हे 25, 45चा फरक आहे. नंतर 45 आणि 80मध्ये कितीचा फरक आहे? 50, 7, 70, 80, 35चा फरक दिसत आहे. नंतर 20 आणि 45मध्ये कितीचा फरक आहे? 20, हे 30, 40 आणि 5, 25चा फरक आहे. आपल्याला दिसत आहे की इथे 10चा फरक दिसत आहे. 45 नंतर 35, 35 नंतर 25, 25 नंतर 15 येणार. ओके, हा याच्यातून 45मधून जेव्हा 25 वजा करतो तेव्हा 20 येते. 20मधून जेव्हा आपण 15 वजा करू ते प्रश्नचिन्हाच्या जागी 5 येणार, जे उत्तर करेक्ट आलेलं आहे. नंतर पुन्हा सिलोलिझम. काही डाळी कडधान्य आहे. कडधान्य. ओके, काही डाळी कडधान्य झालं आपलं. काही कडधान्य बिया. ओके, आणि नंतर बहुतेक बिया काजू आहे. बहुतेक म्हणजे काहीच होते. बहुतेक म्हणजे काहीच म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे. आता निष्कर्ष. काही डाळी बिया दिसत आहे का? काही डाळी बिया दिसत आहे का? नाही दिसत आहे. कारण की आपल्याला विधानमध्ये डाळी आणि बियांमध्ये काही संबंध दाखवलेला नाही, म्हणून हे निष्कर्ष चुकते. नंतर काही कडधान्य काजू आहे का? काही कडधान्य काजू दिसत आहे का? नाही दिसत आहे. कारण की कडधान्य आणि काजूमध्ये आपल्या विधानामध्ये काहीच संबंध दाखवलेला नाही आहे, म्हणून हे पण चुकते. ओके, तर उत्तर येणार आपलं 1 आणि 2 दोन्ही पण नाही. प्रश्न क्रमांक 8 ऑडमॅन आउटचा आहे. पाहूनच समजते की यातलं उत्तर दुसरं बरोबर येणार. पुन्हा प्रश्न आलेला आहे अल्फाबेट्सवर. ओके, तर यासाठी आपण जसं मी मगाशी म्हटलं अशा पद्धतीनं आपल्याला ABCD लिहून काढायची आहे. आता एक्सच्या ठिकाणी काय येणार ते आपल्याला उत्तर काढायचं आहे. आपण कसं करत असतो? एस नंतर एफ नंतर झेड नंतर टी नंतर काय येणार आपण ते पाहणार आहोत. ओके, एल नंतर एफ म्हणजे मागे जात आहे. 3, 4, 5ने -5ने मागे जात आहे. एफ नंतर झेड हा पण मला -5ने मागे जात आहे दिसत आहे. झेड नंतर टी -5ने मागे जात आहे. टी नंतर अशी कोणची म्हणजे -5ने मागे जाणार, मधात 5 व्यक्ती राहणार म्हणजे 3, 4, 5 यन येणार. यन. ओके, -5. आता एफ झेड टी यन आणि यन नंतर काय? एफ कुठे गेलं? एफ नंतर झेड. अरे हेच आपण आता काढलं. एफ नंतर झेड नंतर टी नंतर यन आणि यन नंतर 5. 1, 2, 3, 4, 5. 3, 4, 5 एच येणार. एच. जर ऑप्शनमध्ये पाहतो तर एच मध्ये हा पण नाही, एच सुरुवातीला नाही, यन आहे पण एच नाही, इथं एच नाहीच, एच आहे. तर तसंच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 सर्वात सोपा प्रश्न. अक्षर संख्या चिन्हे दिलेली आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? येथे असे किती चिन्हे आहेत? काय करायचं आहे? चिन्हे. असे किती चिन्हे आहेत ज्याच्या आधी एक अक्षर नंतर एक संख्या. ओके, तर अक्षरपेक्षा चिन्हे पाहण्यासाठी खूप सोपं जा. तिथं आपण चिन्हे पाहू. हा एक चिन्ह आहे. चिन्हाच्या आधी अक्षर आहे, नंतर संख्या आहे. हे एक झालं. ही नंतर एक चिन्हाच्या आधी अक्षर नाही आहे आणि ही एक चिन्ह, हे एक चिन्ह, चिन्हाच्या आधी अक्षर, चिन्हाच्या आधी अक्षर नाही आहे. आपलं फक्त एकच उत्तर आलं. #7 म्हणजे 1 आहे आपलं जोडी, म्हणजे 30 बरोबर. चला बघू 12वा प्रश्न. ABCDवर प्रश्न आलेला आहे. जी नंतर जे नंतर यम नंतर काय येणार? यू नंतर क्यू नंतर यम नंतर काय येणार? जे 2चा फरक, जे नंतर यम 2चा फरक, यम नंतर 2चा फरक नाही ते पी. यू नंतर क्यू नंतर यू नंतर क्यू -3चा फरक येत आहे. क्यू नंतर यम -3चा फरक येत आहे. यम नंतर 3 -3चा फरक, यम नंतर -3चा फरक येते आय
पी नंतर इथे शेवटी येते आय. आपली संख्या मालिका काय आली आहे? 12, 19, 28. नंतर काय येणार? 12 आणि 19, 19 आणि 28. 12 आणि 19 मधला फरक आहे 7. 19 आणि 28 मधला फरक आहे 9. ओके, आता कितीचा फरक येणार? 7, 8, 9, 10, 11चा फरक येणार ह्या दोघात. 28 आणि 11, जसं 19 आणि 9, 28 येते, तसं 28 आणि 11 येते 9 आणि 3, 39 येणार. मग आपलं उत्तर काय झालं? P39I. कुठे आहे P39? दुसऱ्यामध्ये P39I आहे. प्रश्न क्रमांक 13. एका मुलाला एका संख्येस एक संख्या म्हणजे x 12ने गुणल्यास, त्याला 12ने गुणले त्याने, परंतु त्याने 21ने गुणले त्याच संख्येला म्हणजे x, तर त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63ने जास्त आले, म्हणजे दोघांचा फरक 63 आलेला आहे. वजाबाकी. ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती? तर x काढायचा आहे आपल्याला. x काय आहे बा? 12x वजा 21x इक्वल टू 63. वजा केल्यावर 8x. ओके, इक्वल टू 63. x इथंच ठेवला आपण आणि 8 गुणाकारमध्ये तिकडे भागाकारमध्ये जाणार, म्हणजे 63 भागेला 8. x इक्वल टू 8 7 63. दोन उत्तर बरोबर. n पासून f, f पासून x. n इथं आहे. n पासून f, f पासून x कितीचा फरक आहे दोघात? 3 3 3 6 7चा फरक. 3 3 3 6 7चा फरक. ओके, x पासून 3 3 3 6 आणि 1 7चा फरक. p येणार. 7 7चा फरक आलेला आहे मागे जाऊन. आणि g पासून m पासून s. g पासून m कितीचा आहे? 3 4 5 5चा फरक आहे. पहिले 7चा फरक, आता 5चा फरक. यस पासून 5च्या फरकाने पुढे 1 2 3 4 5 वाय येणार. py. जे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. पुन्हा एकदा ऑडमॅन आउटचा प्रश्न आलेला आहे आणि जे वाचूनच समजते की हे उत्तर येणार. ओके, हात मोजे हातात घातले जाते, मोजे तडव्यात घातले जाते, पट्टा कंबरवर घातला जातो, पण टाय पायाच्या बोटावर घातला जात नाही. चूक म्हणून उत्तर एक आपलं ऑप्शन राहणार. चला तर पाहू आपण पुढचा प्रश्न. ओके, तर पुढचा प्रश्न. ओके, तर 5 17 53 161 याच्यात असं दिसत आहे की संख्या खूपच वरतं जात आहे, मोठी होत आहे. त्याचा फरक काढून फरक पडणार नाही, काहीच होणार नाही. ओके, जसं आपण आधी करत आलेलो आहोत, फरकच काढत गेलो होतो, पण फरक काढून होणार नाही. म्हणून आपण एकदा गुणाकार किंवा स्क्वेअर वगैरे करून पाहू. तर याच्यात कसं आपण गुणाकार करू. 5मध्ये असं काय गुणाकार केला? 5मध्ये असं काय गुणाकार केला तर 17 येणार. 5 का 5 5 1 15 5 1 15 आणि 15 + 2 17 येते. ओके, तसंच आपण जर 17 गुणिले 3 केलं तर 51 येते आणि 51 + 2 केलं तर 53 येते. सेम 161 गुणिले 3 जर केलं तर 3 1 3 6 1 18 18 1 8 येते. 18 1 येते. 3 1 3 आणि 1 4. ओके, 483 आणि 483मध्ये जेव्हा आपण 2 मिसळू तेव्हा 4 8 5 हे येणार. आणि 4 8 5 ऑप्शनमध्ये आहे काय? आहे 4 8 5. आणि शेवटचा प्रश्न ABCD मध्ये. ओके, तर F नंतर H, F नंतर 1चा फरक. ओके, 1चा फरक. नंतर N नंतर L, N नंतर L मागे जात आहे तो, N नंतर L 1चा -1. ओके, 1 -1 मी पुढे जात आहे, मधात एक जण आहे. ओके, आणि W y पुढे जात आहे +1. ओके, तसंच यात आहे का आपण ते पाहू. CIQEGS, C नंतर E, C नंतर E पुढे जात आहे, म्हणजे हे सेट झालं. नंतर I नंतर G मागे गेलं पाहिजे, I नंतर G मागे गेलं 1 ना, हे पण बरोबर आलं. नंतर Q नंतर S, Q नंतर S, Q नंतर मागे नाही पुढे गेलं पाहिजे, Q नंतर S पुढे गेलं. यस, बरोबर आहे, म्हणजे हेच आपलं ऑप्शन बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न. दर साल 5% 3 वर्षासाठी 1500 रुपयावरील सरळ व्याज किती? म्हणजे फक्त सिम्पल इंटरेस्ट काढायचा आहे. सिम्पल इंटरेस्ट
PNR अपॉन 100. सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू P म्हणजे मुद्दल 1500 रुपये, म्हणजे प्रिन्सिपल म्हणते त्याला इंग्लिशमध्ये, गुणिला N म्हणजे नंबर्स ऑफ इयर्स 3 आणि R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 5% अपॉन 100. ही 2 शून्य हे 2 शून्य गेले. 15 गुणिला 30, 15 गुणिला 3, 3 गुणिला 5, 5 3 15, 15 गुणिला 15. ओके, यस आहे. आणि 15चा वर्ग आहे 225. यस आहे सिम्पल इंटरेस्ट, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. एका ग्रंथालयात रविवारी 510 सरासरी आणि इतर दिवशी 240 अभ्यासगत म्हणजे स्टुडंट असतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसाच्या एका महिन्यात, 30 दिवसाचा महिना आहे, त्यातल्या एका महिन्यात दररोज अभ्यास करायची सरासरी संख्या सांगा. 30 दिवसाचा महिना आहे, त्याच्यात 5 दिवस हे रविवारचे असतात, 25 दिवस एक्स्ट्रा असतात. 5 दिवस रविवार सोडून 5 दिवसाला ते रविवारी गुणिला 510 येत आहे आणि बेरीज 25, बाकीचे 25 दिवसाला 240 स्टुडंट येत आहे. तर आपण बेरीज केली दोघांची. ओके, आणि खाली आपण संख्या लिहू. 5 आणि 30 25, 25 ही संख्या येते. यांचा करायला लागतो गुणाकार. 510 गुणिला 5, 240 गुणिला 25. ओके, 5 0 0, 5 1 5, 5 5 25. ओके, 5 0 0, 5 चौक 20, हातच्याला 2, 5 10 2 12, 0 2 0 0, 2 1 2 4, 4 0 8 आणि 2 1 2 4. हा 0 हा 0 10 आणि 1, 4 1 5 1 6. नंतर यांचा गुणाकार आला 2550 आणि बेरीज आलेली आहे 6000. ओके, यांचा गुणाकार. ओके, आणि 30 खाली यांची बेरीज करावी लागते. 6000 बेरीज 0 5 5 6 7 8, 8550 अपॉन 30, 285. 285 ऑप्शनमध्ये आहे. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. राहुल एक काम 20 दिवसात करू शकतो, तेच काम रोहन 30 दिवसात करतो. राहुल हा 20 दिवसात करते, तेच काम रोहन 30 दिवसात करते. ओके, दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली. ओके, आपण काय करू, पहिले दोघांचं वर्क काढून घेऊ आणि टोटल वर्क काढून घेऊ. यांचा LCM काढू. यांचा LCM काढण्यासाठी मोठ्या संख्येच्या पटीत असणारी संख्या, जसं 60, आणि ह्या 60ला याच्या पटीत असणाऱ्या संख्येला दोघांनी भाग केला पाहिजे. बेतिरिक 60, 3 दुनी 60. राहुल हा 3 काम करतो, टोटल काम करायचं आहे 60, म्हणून तो 20 दिवस लावतो. रोहन हा एका दिवशी 2 काम करतो, टोटल समजण्यासाठी सांगत आहे, टोटल काम करायचं आहे त्याला 60, म्हणून तो एकटा 30 दिवस लावतो. आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले. यांनी 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले. नंतर हे स्टेप 1 आहे आपली. स्टेप 2मध्ये त्यांनी दोघं मिळून, म्हणजे हा राहुल आहे रोहन, दोघं मिळून म्हणजे 3 आणि 2 5 गुणिला 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने कार्य केले, म्हणजे 6 पंच 30 काम त्यांनी दोघांनी केले. आणि त्यापुढील 6 दिवस त्यांनी निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. निम्म्य कार्यक्षमता म्हणजे ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करता 5 नाही, दोघं मिळून निम्मे कार्यक्षमता येणार 2.5, त्यांच्या हाफ. ओके, गुणिला किती दिवस, 6 दिवस. तिसरी स्टेप आपली. 6 पंच 30, हातचाला 3, 6 1 12, 13 14 15, एक घर सोडून पॉईंट म्हणजे 15. ओके, आता दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. ओके, आता आपल्याला उरलेलं काम करायचं आहे. हे पूर्ण काम झालं. 30 आणि 15 काम किती झालेलं आपलं, 5 आणि 4 45 काम झालेलं आहे. कितीपैकी, 60 पैकी. 60 आपल्याला टोटल काम करायचं होतं. ओके, हे 60 टोटल काम करायचं होतं. आपण 60 पैकी 45 काम केलेलं आहे. ओके, तर उरलं किती, तर हे 5 आणि ते 10 15,
15 काम उरलेलं आहे. 15 काम ते दोघं जण करणार, म्हणजे 5ने करणार. दोघं 3 आणि 5, 5 एक 5, 5 त्रिक 15. उरलेलं काम 3 दिवसात पूर्ण होईल. जे उत्तर आपल्याला आलेलं आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 11. गीताने 450 रुपयाची एक घड्याळ खरेदी केली. तिला 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किमतीला विकले पाहिजे? ओके, 10% नफ्याने म्हणजे ब्रॅकेटमध्ये असा फॉर्म्युला येतो बघा कसा लिहायला लागते. 100 प्लस 10% नफ्याने आपल्याला घड्याळ तिला मिळवायची आहे आणि टक्के काढण्यासाठी अपॉनमध्ये 100. 450 गुणिला 110 अपॉन 100. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कटला. 445 गुणिला 11. 45 0 45. 5 9 4. 495ला जेव्हा ते विकणार तेव्हा तिला 10% नफा होणार. ऑप्शनमध्ये 495 एक नंबर आहे. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न. 3 माणसे एकत्र मिळून काही विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252, 280 आणि 308. प्रत्येकाने किमान किती पावले अंतर पार केले पाहिजे जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर कापू शकणार? यांच्या पटीत पुढे. ओके, तर मोठी संख्या म्हणून LCM येणार. ओके, तर LCM काढायचं आहे आपल्याला. 2 5 2 252, 280 आणि 308. ओके, आता आपण LCM काढताना भाग देत जाऊ जोपर्यंत शेवटी 1 1 1 1 येत नाही. ओके, तर आधी आपण 2चा भाग देऊ. ओके, 2 1 2. ओके, 2 चौक 8, 2 2 4, 1 उरते, 2 सक 12, 2 1 2, 2 चौक 8 0 आणि 2 1 2, 1 उरते, 2 पंच 10, 2 चौक 8. ओके, पुन्हा 2चा भाग जाते कारण की 2ची कसोटी लागत आहे. ओके, आता पुन्हा आपण 2चा भाग देऊ. 2 2 सक 12, 2 त्रिक 6, 2 साती 14 0. नंतर 2 साती 14, 1 उरते, 2 साती 14. ठीक आहे. आता 2चा भाग जात नाही कारण की 2ची कसोटी लागत नाही आहे. ह्याच्यात पण नाही, ह्याच्यात पण नाही, ह्याच्यात पण नाही. ठीक आहे. आता आपण 3चा भाग देऊन पाहू. 3 3 2 6, 3 1 3. ओके, आणि इथे भाग जात नाही म्हणून आपण तसंच्या तसं लिहू. 70 आणि 77. ठीक आहे. आता 3चा भाग झाल्यानंतर 3चा पुन्हा भाग जाते 21ला. 3 7 21, 7 70 77 जात नाही आहे. आता 5चा भाग देऊन पाहू. 7ला जात नाही. 5 1 5, 6 7 5 चौक 20 14 आणि हे 77 झालं तसं. ओके, 5 झालं. आता इथे 7चा भाग जात आहे. 7 7 1 7, 7 2 14 आणि 7 1 7, 7 1 7. ओके, आता 7 नंतर आपण 2चा भाग देऊन पाहू. 1 इथं 1 इथं 11 आणि शेवटी 11चा भाग 11 11 1 1 1. ही 2 2 3 3 5 7 2 11 यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 7 गुणिला 2 गुणिला 11. ओके, तर याचा गुणाकार डायरेक्टच सांगतो मी, इतकं मोठा गुणाकार करत बसत नाही. आता 27 720 उत्तर येते आणि ते आपलं ऑप्शन 3मध्ये आहे. ठीक, इथं महत्त्वाचं होतं LCM कसा काढायचा ते आपण शिकलो. ओके, तर हा पुढचा प्रश्न. तर काय म्हणते, जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे असेल तर 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवस पुरेल? ओके, तर 54 गुणिला 35 घोडे आणि 21 दिवसासाठी, आणि तेच विचारलं आहे आपल्याला किती दिवसासाठी विचारलेलं आहे. 72 किलो गुणिला 28 घोडे. त्याची मांडणी करण्यासाठी हा x इकडे, हे 21 वरचं जाते, तर 21 गुणिला 72 गुणिला 28. ओके, आणि हा 54 गुणिला 35. याचं जे आपण ॲन्सर काढू तर 35 ॲन्सर येणार. पुढचा प्रश्न.
रेल्वेगाडी सरासरी 50 km/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचवते. तिने सरासरी वेग 40 km/h असा राखला तर 24 मिनिट उशिरा पोहोचते. सरासरी वेग 50 आहे, पण तिने जर 40 वेगने गेली ती रेल्वे तर 24 मिनिट उशिरा पोहोचते. मग आपल्या जर याच्यामध्ये दोन स्पीडची व्हॅल्यू येत आहे. स्पीड इक्वल टू V1 आणि V2 दोन येत आहे. अंतर काढण्यासाठी आपण डी इक्वल टू TV हा फॉर्म्युला वापरतो. ओके, आपल्याजवळ V1 इक्वल टू 50 येत आहे, 50 km/h आणि V2 येत आहे 40 km/h. ओके, आता आपल्याला आपण इक्वेशन लिहून घेऊ दोन समजण्यासाठी. 50 km/h साठी ओके डी इक्वल टू V1t. ओके, टी म्हणजे व्हेलोसिटी टाईम, V1 म्हणजे व्हेलोसिटी आणि टी म्हणजे स्मॉल टी केला आपण, हा मोठा टी जो स्मॉल टी केला. ओके, आता 40 km/h साठी ओके हवरसाठी डी इक्वल टू V2. ओके, आणि हा टी. आता आपल्याला माहीत आहे की यांनी दुसऱ्या कंडिशनमध्ये दिलेला आहे की V2 40 आणि 24 मिनिट उशिरा पोचते. तर आपण याला असं लिहू शकतो V2 ओके टी किती टोटल टाईम काढायचा आहे तर टी प्लस कोणता टाईम किंवा 60 पैकी 24, कारण की आपल्याला हवरमध्ये करायचं आहे आणि 24 हे मिनटामध्ये आहे. हे झाली पहिली स्टेप. आता आपण दुसऱ्या स्टेपवर वळू. ठीक आहे, आता दुसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशनमध्ये वापरू आपण. त्यासाठी ते असं होते 50t. ओके, 50t आपण दुसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशन वापरत आहे. 50t इक्वल टू 40t ओके ब्रॅकेटमध्ये टी प्लस 24/60. ओके, आता हे पण हे सॉल्व करू आधी. मग हा 40 आत गुणाकारमध्ये पाठवू तर 40t 40 गुणिला टी म्हणजे 40t प्लस 40 गुणाकार 24/60. ठीक आहे, आता आपण हा गुणाकारमध्ये आहे. ओके, याला आपण मोडू तर हे मोडल्यानंतर हा शून्य गेला. बे दोन्ही 4 बे तिरिक 6. ओके, 3 1 3 3 8 24 2 आणि 8 उरलेले आहे तर 8 1 8 दोन्ही 16 16 प्लस हा 40t बरोबर इक्वल टू हा 50t इथं उरलेला होता आपण. आता हा 40t इकडे पाठवल्यानंतर इक्वल टूच्या इकडे पाठवल्यावर 50t मायनस 40t. ओके, 50t मायनस 40t इक्वल टू 16. 50t मधून 40t गेले तर 10t इक्वल टू 16. t इक्वल टू 16/10 आणि बे 5 10 आणि बे 8 16 8/5. 8/5 काय आलेला आहे आपला तर आपल्याला आलेला आहे टी. आपलं डिस्टन्स किती होतं पहिलं जेव्हा ते उशिरा पोचते सांगितलेलं आहे. तर आपलं डिस्टन्स 50वर काढायचं आहे आपल्याला 50वर. तर 50 गुणिला टाईम डी इक्वल टू TV डिस्टन्स विचारलेला आहे. आता डी इक्वल टू व्हेलॉसिटी आहे 50 आणि टी आहे 8/5. ओके, 5 1 5 5 10 50 10 इक्वल टू 10 गुणिला 8 80. डी इक्वल टू आपलं उत्तर 80 आलेलं आहे, जे ऑप्शनमध्ये आहे ना आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला आता बघू पुढचा प्रश्न. 100 संत्री 350 रुपयाने खरेदी केली. ओके, आणि ती 48 प्रति डझनने विकली. म्हणजे 12 संत्री 48 प्रति डझनने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. तर आपण पुढे सुरुवातीला टोटल काढून घेऊ. 12 संत्री 48 रुपयाने गुणिला 100. 12 संत्री 48 रुपयाने गुणिला 100. 12 1 12 12 चौक 48 4 गुणिला 100 400 रुपयाने त्याने सर्व संत्री विकले. त्याला फायदा किती झाला? त्याला फायदा झाला 350 वर 400 म्हणजे 50 रुपये. म्हणजे 350 वर 50 रुपये फायदा झाला गुणिला 100% काढण्यासाठी.
शून्य शून्य काटले आपण, 5 एक 5, 5 7 35. ओके, 1/7 गुणेला 100, 1 गुणेला 100 म्हणजे 100 भागेला 7. आता 7ने 100ला भाग द्यायचा आहे. आपण आपली गरीब पद्धत वापरू. 7 7 एक 7, 3 उरते 0, 7 चोक 28, 2 उरते. आता आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये हे लिहायचं आहे. ओके, तर कसं लिहिणार आपण? 7ने जेव्हा 100ला भागले, 14ने भागले, तेव्हा 2 उरते. ओके, आणि हेच आपलं ॲन्सर आहे. कारण की 50 रुपयाचा फायदा तर त्याला झालेला आहे, दिसत आहे आपल्याला. म्हणजे तोटा आणि तोटा नाही येणार, एक तर नफाच येणार. 50चा फायदा होता, पण किती पर्सेंटनं फायदा होत आहे? तर 2/7% त्याला फायदा होत आहे. चला तर 7वा प्रश्न पाहू आपण. एक्स आणि वाय हे टाकी भरणारे पाईप आहे आणि झेड हा टाकी खाली रिकामी करणारा पाईप आहे. ओके, एक्स वाय झेड हे दोघं जण प्लस प्लस आहे, कारण की हे भरत आहे, आणि झेड हा मायनस म्हणजे खाली करत आहे. एक्स आणि वाय अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटांनी टाकी भरतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. तिन्ही पाईप म्हणजे एक्स प्लस वाय मायनस झेड, तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर 4 तासात, 4 तास म्हणजे इथं मिनिटात आहे, 144 मिनिट 180 मिनिट, म्हणून 4 गुणेला 60, 6 1 6 7 12 7 7 24, 240 मिनिट येणार. तर तिघं मिळून 240 मिनिट. ही पहिली कंडिशन झाली. नंतर हा प्रश्न केला आपल्याला की बा एक्स आणि वाय 24 मिनिटासाठी एकाच वेळी सुरू केले, मग बंद केले आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर बंद रिकामी होईल. तर आपण एक्स वाय आणि झेड या तिघांची आपण व्हॅल्यू काढून घेऊ. ही संख्या मला खूप मोठी दिसत आहे, याचा LCM काढणं मला कठीण जाणार, म्हणून मी याला एकाच संख्येने भागाकार देणार जेणेकरून ही संख्या कमी होणार. तर मी 12ने याला जर भागलं तर 12चा वर्ग दिसतो. ओके, हे 12च्या दुप्पट दिसत आहे, म्हणून हे 12 हे 12चा वर्ग आहे, आणि हे 12 दोन्ही 24 आहे, म्हणजे इथं 20 येणार. ओके, आणि 12ने याला जेव्हा भागलं तर 12 एक 12 उरले 6, 12 पंच 60, 15 येणार. ओके, आता आपण यांचा 12 15 आणि 20 यांचा आपण LCM काढू. LCM. आता LCM काढण्यासाठी 20च्या पटीत मोठ्या संख्येच्या पटीत तिन्ही संख्याने त्याला भाग जाणार असा. जसं 20 दोन्ही 40 येते, 40चा 15 आणि 40चा भाग जाणार नाही. 20 त्रिक 60 येते, 60 भाग जाणार. 12 पंच 60, 15 एक 15, 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60. आता एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 5, एक्सची व्हॅल्यू 5 आहे, वायची व्हॅल्यू 4 आहे, आणि झेडची व्हॅल्यू नाही. ही तिन्ही पाईपची व्हॅल्यू आहे 3. आता झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी या दोघांची बेरीज 5 + 4 9 येते. 9तून असं काय वजा करू की आपलं उत्तर 3 येणार. तर 9तून जेव्हा आपण 6 वजा करू, 6 7 8 9, तेव्हा आपलं उत्तर 3 येणार. म्हणजे झेडची व्हॅल्यू -6 झालेली आहे. काढली आपण झेड = -6. ठीक आहे. आता कंडिशन काय म्हणते, जेव्हा आपल्याला किती मिनिटासाठी सुरू करतो आपण, 24 मिनिटासाठी, गुणाकार 24 मिनिटासाठी. एक्स आणि वाय 5 + 4 गुणेला 24, 5 + 4 ब्रॅकेटमध्ये आहे, तर हे 9 येणार. 9 गुणेला 24, याची व्हॅल्यू किती येणार? 9 चोक 36, 6 हातचा आला 3, 9 गुणिले 18, 19 20 21, 216 मिनिट आहे. एक्स आणि वाय बंद केले, झेडला सुरू केले, 216 आलेलं आहे आपलं उत्तर. आणि याला झेडला सुरू केलं तर टाकी किती मिनिटात रिकामी होणार, म्हणून याला 6ने भाग देणार, कारण की झेडची व्हॅल्यू 6 आहे. 6 चोक 24 येते, 6 त्रिक 18, 3 उरते, आणि 6 6 36 मिनिटमध्ये झेड टाकी रिकामी करणार.
आणि उत्तर पण आपलं 36च बरोबर आलेलं आहे. 2.5 वर्षासाठी 5% दराने एक विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज 104.05 असेल तर सरळ व्याज किती असेल? आधी चक्रवाढ व्याजनुसार आपण ती एक विशिष्ट रक्कम काढू. चक्रवाढ व्याज CI कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू P ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट N पॉवर N. ओके, आणि -P. ओके, 2.5 वर्षासाठी काढायचं आहे. तर 2.5 वर्ष न घेता आपण 2 वर्षाचं वेगळं कॅल्क्युलेशन करू या ब्रॅकेटचं, आणि हाफ वर्षाचं वेगळं कॅल्क्युलेशन करू, आणि दोघाला आपण कंबाईन करू. तर 1 + 5% अपॉन 100 पॉवर 2. ओके, फक्त हा बॉक्स आपण सॉल्व करत आहे, आणि गुणाकार हाफ वर्षासाठी म्हणजे 1 + 5/100 हाफ इयर. ओके, आता याचं असं होते 1 + हे 2 शून्य वरतं जर आपण टाकले तर 0.05. ओके, 2 शून्य आहे तर 2 घरं तिकडे जाते, 1 2 0. ठीक आहे, आणि गुणाकारमध्ये सेम टू सेम होणार ना. 1 + 0.05 हाफ यांचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 1.05 यांची बेरीज करू आपण, नंतर गुणाकार स्क्वेअर म्हणून डबल एक संख्या 1.05, आणि हे गुणाकार यांचं 1.05 चा हाफ. इथं शून्य काही नसते म्हणजे शून्य देऊ. 2ने डिवाईड करण्याचं सोपं जाते. 1.05 गुणेला 1.05 11.05 11.025. 1 2 3 4 4 नंतर पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे इथं पॉईंट येणार. तर याचा हाफ इथे न होता इथे आधीच करावा लागतो. ओके, तर काही नसते म्हणजे शून्य आपण देऊ शकतो, म्हणजे 50 होते, आणि 50चा हाफ होते 25 0.025. 1 + तसंच, आणि 1 + याची जर बेरीज केली तर 1 + 0.25. आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 1.1025 गुणाकार 1.025. याचं उत्तर येते, दोघांचा गुणाकार 113,00625. पॉईंट द्यायचा आहे तर 3 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 इथे येणार 1 2 3 3 3 6 7. ओके, तर आपण याला 1.13 लिहू शकतो, सेम असते. ठीक आहे, आता 2.5 वर्षाचा काढला आपण. आता बघा डबल करू. CI इक्वल टू P, ह्या ब्रॅकेटचं पूर्ण उत्तर 1.13 हे काढलं, वजा P. ठीक आहे, आता CI दिलेला आहे 104. CI दिलेला आहे, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणते, चक्रवाढ व्याज 104 आहे. तर 0.5 ने लिहू आपण 104. ओके, 0.5 निग्लिजिबल आहे, मग ते कॅल्क्युलेशन आपण ठोकळ काढू आणि जवळपासचं उत्तर मारू शकतो असं सांगत आहे मी. ठीक आहे, आता आपण उत्तर काढून पाहू पहिले. 104 इक्वल टू 104 आहे इक्वल टू हा P जो आपल्या काढायचा आहे, आणि P म्हणजे 1 असतो, तर 1 - 1.13, मग येते 0.13. हा P तो हा 0.13 गुणाकारमध्ये आहे, तर इकडे भागाकारमध्ये जाणार 104 भागेला 0.13. हे 2 शून्य याचे पॉईंट वरतं घालवण्यासाठी आपण 104 2 शून्य आणि खाली 13. ओके, आता 13च्या फाळ्यात 13 8 104 येते, 13 8 104 येते. P आला आपला 800 P आला. आपण एक विशिष्ट रक्कम जी म्हटलेली आहे ती काढली आपण आता, P इक्वल टू 800. आता आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे. सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे SI इक्वल टू PNR/100. तर SI आपल्याला काढायचा आहे. PNR आपल्याजवळ आहे 800 P आहे. नंबर्स ऑफ इयर्स म्हणजे किती वर्षासाठी, हा N म्हणजे नंबर्स ऑफ इयर्स, आणि नंबर्स ऑफ इयर आहे आपल्याजवळ 2.5 म्हणजे 2.5 अपॉन 100. आपण हे शून्य जर
काटू शकतो. आणि 5 गुणिला 2.5 2.5 आणि गुणिला 8×5 40, 40 गुणिला 2.5 आणि 40 गुणिला 2.5 येते 100. आपलं 100 उत्तर आलं 100 आणि जे ॲक्युरेट आहे चौथ्या ऑप्शनसोबत. थोडासा लेंदी येणं कठीण क्वेश्चन होता. चला पुढचे तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. च्या एक पेपरवर रोज एक आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे. ओके, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हे क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. त्यासाठी सर्व क्वेश्चनची जर आपण प्रॅक्टिस झाली तर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पूर्ण आपल्याला मार्क मिळणार आहे.